लेक लाडकी म्हटलं की डोळ्यासमोर कौतुक येतं, पण पोरी जरा जपून म्हटलं की जबाबदारीची जाणीव होते. आपल्या लेकीला स्वावलंबी बनवायचं, तिला सुरक्षितेचं भान कसं द्यायचं यावर व्याख्यानाकरिता आज आपल्यामध्ये एक अत्यंत बहुआयामी आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांनी आपल्या लेखणीने आणि कार्याने मराठी साहित्य विश्वात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. या केवळ एक प्राध्यापिकाच नाहीत, तर त्या एक प्रगल्भ लेखिका, कवयित्री आणि संवेदनशील समाजसेविका आहेत. माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर च्या त्या संस्थापक अध्यक्ष म्हणून आजवर त्यांनी 45हून अधिक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. यामध्ये कथा, कविता, कादंबरी आणि महान राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा समावेश आहे. त्यांच्या कार्याचा गौरव सांगायचा झाल्यास भारतात प्रथमच झालेल्या पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. त्यासोबतच गोवा, दिल्ली, अकोला आणि अमरावती अशा अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात पोरी जरा जपून या बेटी बचाव अभियानाअंतर्गत त्यांनी महाराष्ट्र आणि इतर राज्यात 461 प्रबोधनात्मक कार्यक्रम केले आहेत व आजचा हा 462वा कार्यक्रम. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाची दखल घेत त्यांना पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि नुकताच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते राजरत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. अशा एकूण 296हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जर्मनी, जपान, फ्रान्स यासारख्या 15 देशांचा प्रवास करून त्यांनी जागतिक स्तरावरही आपली दृष्टी विस्तारलेली आहे. साहित्याच्या अंगणात ज्यांची लेखणी शब्दांचे मोती पेरते, साहित्याच्या अंगणात ज्यांची लेखणी शब्दांचे मोती पेरते, सामाजिक कार्याची ओढ ज्यांच्या कर्तृत्वातून दिसते, अशा विदुषी आणि शब्दांच्या धनी असलेल्या आदरणीय प्राध्यापक विजयाताई मारोतकर यांचे आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाट मी जोरदार स्वागत करतो. जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. छन छन करते नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है. खिल जाता है, खिल जाता है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. होऊन जाऊ दे एकदा स्वतः करता टाळ्या लेकींनो. किती भाग्यवान आहात तुम्ही तुमसरच्या लेकींनो. आज माझा 461वा कार्यक्रम घेऊन उभी आहे मी, पण ही तळमळीची मंडळी पहिल्यांदा पाहिलीत. अशा गावामध्ये तुम्ही जन्माला आलात आणि तुमच्यासाठी हा मंच लेक लाडकी आई बाबांची शीर्षक बघा. आपल्याला आपलेच आई बाबा माहिती असतात, पण बाहेरून कोणीतरी आपल्याला अशा प्रकारची प्रेरणा देणारी एखादे वाक्य घेऊन, एखादी संस्था घेऊन त्या माध्यमातून आपल्या काळजात घर बांधण्याचा प्रयास करतात. या सगळ्या सहृदयी मंडळींकरता पण होऊन जाऊ द्या एकदा टाळ्या जोरदार. या संस्थेचे सारेच्या सारेच पदाधिकारी, ज्यामध्ये मला प्रामुख्याने माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये सतत असलेले आमचे अनिल भाऊ गबणे माहिती आहेत. आता नितांत सुरेख आल्यापासून सूत्रसंचालन करणारे भाऊंचा आता परिचय झाला त्यांच्या वाणीमधनं. प्रास्ताविक केलेल्या सरांनी पण सांगितलं की त्यांनी मला आधी ऐकलं आणि एक चांगलं काम करायला निघालो की 4 हात कसे धावून येतात याचा प्रत्यय म्हणजे ज्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली ते या संस्थेचे
अध्यक्ष सर आत्ताच सांगून गेलेत की महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे थांबू शकणार नाही ते, आणि इथे उपस्थित सारेच बंधू भगिनींनो, तुमच्यासोबत आलेल्या आपल्या सगळ्या शिक्षिका आणि प्राध्यापिका बंधू भगिनींनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या लेकींनो, अगं तुम्ही आवाज द्या, मला वेडी झाली आहे तुमच्यासाठी. कारण रोज सकाळी दारात येणारं वर्तमानपत्र ते वाचून झाल्यानंतर केल्यानंतर टी व्हीचा स्क्रीन ऑन, बातम्यामध्ये असतं काय, तर माझ्या एखाद्या लेकीच्या उद्ध्वस्त झाल्याची कहाणी. इकडे आम्ही प्रगतीचे पल्लेच्या पल्ले गाठतोय, शिखराच्या शिखरं गाठतोय, पादाक्रांत सारच काही करून टाकलेलं आहे, ज्ञानाची क्रांती आणि उत्क्रांती झाली म्हणतोय. म्हणजे काय, काहीच मुळे शिल्लक राहिलं नाही. मग आमची सनातन काळामधली जी लेख होती तिथपासून तर आजपर्यंत आम्ही सगळं काळाचं चित्रच बदलवून टाकलेलं आहे. पण तरी दुर्दैवानो लेकींनो, आज आई बाबाचा जीव थाऱ्यावर नाही. सतत म्हणजे माझी लेक घराच्या बाहेर पडल्यापासून संध्याकाळी घरी सुखरूप येतपर्यंत आईचा आणि बाबांचा जीव नसतो. अशा काळामध्ये आज आम्ही येऊन ठेपलेलो आहे. आहे की नाही? तुम्ही जेव्हा शाळेकडे निघता त्यावेळेला किती सूचना देतात आई बाबा. बाबा जाऊ द्या, बाबा थोडे बाहेरचे असतात, ते प्रत्येक वेळेला आपल्याला एवढा वेळ देऊ शकत नाही. आज आईला पण बाहेर पडावं लागतं, ती पण वेळ देऊ शकत नाही. पण लेकींनो, सारंच्या सारं लक्ष 24 घंटे तुमच्याकडे असतं. आणि आई वडिलांच्या नजरेनं या तुमसरवासी असलेल्या या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज तुमच्या आई आणि बाबा व्हावंसं वाटलं. लोक म्हणतात हो पोरी आता शिकल्या सवरल्या, पुढे चालल्यात, चंद्रावर गेल्यात, रिक्षापासून अंतरिक्षापर्यंतचा पल्ला गाठला, आता कशाला त्यांना जपून, आता सोडून द्यायचं त्यांना मोकळं भरारी घ्यायला. नक्कीच त्याही मताशी आपण सहमत आहोतच. परंतु लेकींनो, तुम्हाला सांगू का ग, की जुनं ते सोनं. म्हणून नए कमरों में पुरानी चीजें अब रखता है कौन, नए कमरों में पुरानी चीजें अब रखता है कौन, परिंदों के लिए कुंडों में पानी अब रखता है कौन, जो तस्वीरें कल तक संभालती थी दीवारों को उन्हें फिर से सलीके से संवारता है कौन. तर कोण याचं मला तुमसरमध्ये उत्तर सापडलं. ती म्हणजे या संस्थेची ही सगळीच्या सगळी आयोजक मंडळी, ज्यांना तुमच्या भविष्याची चिंता पडलेली आहे. तुमचं भविष्य सावरल्या जावं. आज कुठल्या तरी कोपऱ्यात कुठेतरी माझी एक लेक उद्ध्वस्त होते आहे, तो तिचा इतका पर्सनल विषय आहे की ती कोणाशी शेअर पण करू शकत नाही, सांगू शकत नाही. आणि त्यामुळे स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्यामध्ये एक दिवस संपल्याची बातमीच आमच्या दारामध्ये येऊन धडकते. हे होऊ नये. अशा मार्गावर अडचणीत अडलेली माझी लेक वाचावी ही तळमळ ज्यांना वाटली ती सगळी ही आयोजक मंडळी. लेकिन आपली आई आणि आपले बाबा तर आपले असतातच, पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यांच्या आधी एक मायमाऊली आपल्यासाठी जन्माला आली. ती 3 जानेवारी 1831ला नायगावला नेवसे पाटलांच्या घरी. ती जर जन्माला आली नसती ना, तर इथं आता या ठिकाणी ह्या मंचावर मला यायला आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्हाला सभागृहात यायला आणि इतक्या मोठ्या संख्येने तुमच्या शिक्षिका प्राध्यापिका मॅडम यांना, पालकवर्ग पण इथे आलेला, यांना यायला किती युग लागली असती ना, सांगता येत नाही. नाव तिचं तुमच्या लक्षात आलं असेल. जिनं आपल्या हाती काय दिलं, पुस्तक दिलं. जिनं आपल्याला शिकायला लागलं, स्वतः शिकली, धूळमातीवर ती अक्षरं गिरवायला शिकली, आपल्या पतीच्या मागे ज्योतिरावांच्या मागे लागू लागू अभ्यास शिकली, गिरवायला शिकली, स्वतः शिकली. आणि नंतर ज्योतिरावांना म्हटली की या बंद दारामागे माझ्यासारख्या कितीतरी माझ्या मैत्रिणी असतील की ज्यांना वाचायची आहेत पुस्तकं, शिकायचं आहे, बाहेर पडायचं आहे, परंतु या रूढी आणि परंपरांचं जोखड काही जुगारता येत नाही. आणि ज्योतिराव पण समर्पक विचारांचे होते. मी तुम्हाला ज्योती सावित्री सांगणारच नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या शाळेच्या वाचनालयामधून आणि अभ्यासक्रमातून त्यांना तुम्ही वाचतच आलेले आहेत. पण लेकिनो, ही माय माऊली जन्माला आली नसती ना,
तर ती जेव्हा केव्हा जन्माला आली असती त्याच्यानंतर आपली भेट झाली असती किंवा तेवढा वेळ लागला असता आपल्या प्रगतीला, हे सत्य मात्र आपल्याला नाकारताच येत नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा मुली कोणाच्या आहोत, तर सावित्रीच्या आहोत ना. खाण तशी माती आणि माय तशा लेखी, आणि म्हणूनच ग दाखव सदा एकी, कारण कारण आम्ही सगळ्याच्या सगळ्या सावित्रीच्या लेखी, आम्ही सगळ्याच्या सगळ्या सावित्रीच्या लेखी. बघा, टाळ्या वाजवल्या तुम्ही, या टाळ्यांनी तुम्ही साक्ष दिली की तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात. आता सावित्रीला जे अपेक्षित होतं तेच आपल्याला रिटर्न सावित्री मायमाऊलीला द्यायचंय. लेकिन असं म्हणतात की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ना, तीच स्वप्न आपल्याला पडतात. अनेक अशा गोष्टी असतात की ज्या प्रत्यक्षात घडू शकत नाही, त्या गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात सुरू असतो, मग ते मिळतात आपल्याला मंडळी स्वप्नात. स्वप्न बिप्न पडतात की नाही. आणि हो, मी भाषण बिषण अजिबात करणार नाही. माझ्या कविता, तुमच्याशी संवाद आणि काही बाई किस्से, अशाच पद्धतीने मी माझा विषय तुम्हाला सांगणार. तर स्वप्न वगैरे पडतात की नाही तुम्हाला, की तुम्हाला माहीतच नाही का काय असतं स्वप्न हा प्रकार. सगळ्यांना स्वप्न पडतात. पडतात ना. नव्हे तर जोपर्यंत आपल्याला स्वप्न पडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला पक्की झोपच मुळी लागत नाही. हे खरं कारण. पण काय झालं, कसली स्वप्न पडतात. आपल्या सगळ्या जणांनी रात्री एकच स्वप्न पडलं का, नाही. प्रत्येकाला वेगळं वेगळं स्वप्न पडलं. तिच्या मनात जो विचार होता तो स्वप्न पडलं. तसंच झालं लेकींनो. माझ्या स्वप्नात आल्या चक्क सावित्री आई. काल नाही का लेकींनो, माझ्या स्वप्नात चक्क आल्या सावित्री आई. आणि या पृथ्वी तलावरचं जाणून घ्यायची ना, त्यांना झाली होती घाई. मी म्हटलं सावित्री आई, तेव्हा तुम्ही शेणगोळे झेलले आणि शिव्याशाप ऐकले. ओ, म्हणून तर तुमच्या लेकी सुना आता हार तुरे मिळवतात आणि सायकलचं द्या सोडून आता आमच्या पोरी आभाळभर मिरवतात की नाही. आमची कल्पना चावला, सुनीता विल्यम, आता जे चांद्रयान गेलं चंद्रावर, अख्ख्या सायंटिस्ट सगळ्या लेडीज होते. मग आम्ही कुठे कमी आहोत का. लेकिन खरं सांगते तुम्हाला, मी सावित्री आईंना हे सगळं तुमच्या गुणांचे गोडवे सांगायला लागली. खरं तर त्यांना खूप आनंद व्हायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं असं काही झालं नाही. मग मी त्यांना पुन्हा तुमच्या गुणांचे गोडवे सांगितले. मी म्हटले सावित्री आई, हो आमच्या पोरी आता पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी, आणि आमच्या पोरी बाळी गातात आता इंग्रजीतून गाणी. गाता की नाही. निदान लहानपणी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार तर आपण म्हटलंय ना प्रत्येकीने. मग कमी झालं का गं हे. येऊ पाहिजे होतं ना सावित्री आई. तुम्ही एवढंसं रोपटं लावलं होतं, आता बघा बरं एवढा मोठा वटवृक्ष झाला या शिक्षणाचा. हवं काही तुम्हाला, कसलं नाराज तुम्ही एवढ्या, द्या ना उत्तर. तरी पण लेकींनो, सावित्री आईना चेहरा असा त्या माझ्याकडे काही बघायला तयार नाही. आत्ता मात्र मी घाबरले. पुन्हा त्यांना हलवलं. अहो सावित्री आई, तेव्हा तुम्ही सागरगोट्या खेळलात, आता आमच्या पोरी येऊन पहा कॉम्प्युटरवर खेळतात. आणि चूल मूल सांभाळून साऱ्याच्या साऱ्या या लेकी सुना वेळा आपल्या ऑफिसच्या कामाच्या आणि इथं येण्याच्या ह्या सगळ्या वेळा पाळून आलेल्या आहे. घरची सगळी कामं मॅनेजमेंट सगळं करून इथं आलेले आहोत की नाही आपण गुणाच्या. परंतु लेकींनो, तरीसुद्धा ना सावित्री आईच्या चेहऱ्यावर मला काही आनंद दिसला नाही. मी म्हटलं झालं काय तुम्हाला, बोला ना, हेच अपेक्षित होतं ना तुम्हाला. मुलींनी शिकावं, आपल्या हक्क आणि कर्तव्याची त्यांना जाणीव असावी वगैरे वगैरे. त्यावर त्या मला काहीच बोलल्या नाही. लेकिन माझ्या डोळ्यात डोळे घालून मला फक्त एकच वाक्य म्हटलं, अगं विजया, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती, पण थांबल्या. मी घाबरली. आता पणच्या पुढे काय, पण अशीच टिकवा बरं तुमच्या अस्मितेची गती, असं म्हटलं लेकिनो. आणि माझं स्वप्न तुटलं. मी एकदम भानावर आले. आपलं एखादं आवडतं स्वप्न तुटलं ना की आपण डोळे बंद करतो आणि त्या स्वप्नाला पुन्हा जोडजाड करताना प्रयत्न करतो की नाही. पण ती स्वप्न एकदा तुटली, ती काय पुन्हा परत येत नाही. माझंही तसंच झालं. मग मी विचार केला, उठून बसले. सकाळ झाली होती. का बरं सावित्री आईंनी असं म्हटलं असावं, अशीच टिकवा बरं तुमच्या अस्मितेची गती. काळजी वाटते का त्यांना, आमच्या मुलींवरती त्यांचा विश्वास राहिला नाही का, काय हवं काय त्यांना.
पण लेकींनो, आजचं वर्तमानपत्र दारात येऊन पडलं होतं. पेपर हातात घेतलं. पेपरच्या पहिल्याच पानावरती मोठ्या अक्षरामध्ये एक बातमी छापून आली होती की पुण्यामध्ये कोण्या अशराफ नावाच्या बिंडोकानं श्रद्धाच्या शरीराचे 30 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये भरून ठेवले. तुम्ही पण वाचली असाल ही बातमी. वर्तमानपत्र घेऊन धपकन बसले खाली. एक एक शब्द काळी चिरणारा होता, खरा होता. विचार मग्न करायला लावणार. काय वाटलं असेल श्रद्धाच्या आईबाबांना. माझी श्रद्धा शिकते पुण्यामध्ये, शिकायला गेलेली, हायटेक कोर्स करायला. ओ नाही, 1 महिना झाला तिच्या शरीराचे तुकडे त्याच्या फ्रीजमध्ये पडलेले आहेत. ग्वाही नाही आईबाबांच्या. या अवस्थेत आज आम्ही आलो. वर्तमानपत्राचं दुसरं पान परतवलं. वर्तमानपत्राच्या आतल्या पानावरती पुन्हा एक बातमी होती की पुण्यामधल्या वसतिगृहात शिकणाऱ्या 3 टीनेजर मुलींनी 3 टीनेजर म्हणजे वय वर्ष 13 to 19, 13 ते 19 वर्ष वयाच्या मुलींनी आत्महत्या केली. एकदम तिघींनी सामूहिक. अरे असं काय झालं या पोरींना? एकाएकी 3च्या 3 पोरी आत्महत्या करतात. इतकं लहान वय, कोणता मोठा पहाड कोसळला यांच्यावर? आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही यांना. पण लेकींनो, खरं आहे, आज सभोवताल हा इतका माजून गेलेला आहे अन्याय आणि अत्याचारांनी. कोणाच्याही मुलीवर कोणीही अत्याचार बेधडक करत सुटलेला आहे. फक्त त्याच्या डोक्यामध्ये असलेला सैतान हा हैवान झाला आणि एखाद्या चांगल्या गुणांच्या मुलीवरती त्याचं लक्ष गेलं की त्याच्या डोक्यामध्ये जे काही कटकारस्थान तिच्या बाबतीत शिजलेलं असेल ते वास्तवात आल्याशिवाय राहत नाही. हे नित्य बेधडक सुरू आहे. आणि म्हणून बघा, माझ्या वयाच्या आपल्या सगळ्या मॅडम आणि तुमच्या आई आमच्या लहानपणी आमची आई आम्हाला बिनधास्त मामाच्या गावाला पाठवायची. 2 महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्यांची आम्ही वाटच बघत असायचो. तुमची आई पाठवते का ग तुम्हाला 2 दिवसाकरता? 2 दिवसांकरता मामाकडे जर जायचा वेळ प्रसंग आला, एवी तेवी जर आला मामा घरी आणि तुम्ही मागं लागलात, आई मला जाऊ दे ना, आजही सुट्टी, उद्याही सुट्टी, परवाही सुट्टी, मी राहून येते ना 2-3 दिवस. मामाही म्हटला, अगं येऊ दे की तिला माझ्यासोबत 2-3 दिवस. आता या मामा भाच्याच्या पुढे आईचं काही चाललं नाही. पाठवलं तर खरं मामाकडे, आईचं मन काही थाऱ्यावर नाही. ती बेचैन. पोरगी पोहोचते आताच तिच्या 8-10 फोन आणि पोचली का नीट? आता गेली आहे ना बाई तुझ्या भावासोबत, हे लोकांसोबत गेली आहे का? पण ती म्हणते भावाला, दादा तुला नाही माहीत माझी पोरगी किती चंट आहे, तू किती लक्ष ठेवणार हिच्या, तुम्हाला कामं नाहीत का, ही आहे अशीच बावळट. म्हणजे आपल्या मुलीवर आईचा विश्वास नाही. म्हणजे मुलगी वाईट आहे असं तिला म्हणायचं नाही. माझी लेकच मुळी गुणांची आहे, पण माझ्या गुणांच्या लेकीच्या बाबतीत काही वाईट साईड घडू नये हे तिला वाटतं. मग जेवण वगैरे झाली की 9 वाजता झोपायच्या वेळेला तिचा पुन्हा फोन आला आईचा. भावानं घेतला. ते माझ्या छकुलीला दे बरं. दिला. काय म्हणते? अगं ते आपल्या घराच्या पासून 4थ्या नंबरचं घर आहे ना अमक्यांचं, त्यांच्या घरी जायचं नाही बरं. अगं का? ते नको विचारू. हे आणि अशा बऱ्याच सूचना ती आपल्या पोरीला देते. अख्खी रात्र झोपत नाही, सकाळी उजाडत नाही तर सूर्य उगवायच्या आत आई दारात उभी पोरीला घ्यायला आली. अशी आजची आई. लेकिन नो, काळच तसं झालेलं आहे. थोडाही तिचा कोणावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून आई म्हणते की आता केवळ परके नाही, आपल्यापासूनही आहे भीती. काका, मामा, मौसा, जीजा हो सारी जेव्हा संपली नात, वय तिचे काहीही असो, वय तिचे काहीही असो, बाई असणे पुरेसे आहे. ज्या त्या नजरेत वासना जिव्हाळा जरानं उरला आहे. वाटतं ना असं चायला? मग जिव्हाळा जेव्हा नाही उरला, कशी राहावी नाती ताजी? आणि हे तर होणे अटळच होते. कारण घरात उरली नाही आजी. ज्या घरामध्ये आजही आजी आजोबा आहेत, जुनी खोडा आहेत, त्या घरातल्या लेकींवर आईबाबांना विशेष लक्ष ठेवावं लागत नाही. दुधापेक्षा दुधावरच्या साईला जपणारे आजी आजोबाच हे सगळं काम करतात. आणि माझ्यासारखीला मग पोरी जरा जपून हे सांगावं पण लागत नाही. तुम्ही बागवान चित्रपट बघितलं असाल ना, तिथे हेमा मालिनीनं आजीचा रोल केला आहे, पाहिलाय?
फार जुनं आहे, म्हणजे लहान असाल तुम्ही, आला कधी मिळाला तर जरूर बघा. त्यामध्ये मध्यरात्री 1:30-2 वाजता आजीची नात तरुण मुलगी मध्यधुंद अवस्थेत कुणातरी आपल्या मित्रासोबत घरी येते. आजीला झोप आलेली नसते, पोरगी आली नाही. 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले, ही काही पोरीबाळींच्या घरी येण्याची वेळ आहे. ती पाहते वरून, त्यावेळेला पोरगी पूर्ण झिंगलेल्या अवस्थेमध्ये कसा तरी तो पोरगा सोडतो तिला दारात आणि घरी येते. तेव्हा आजी आपल्या नातीला म्हणते, 4 गोष्टी समजीच्या सांगते. त्यावेळेला नात अख्खं घर डोक्यावर घेते, आजीला अद्वा तद्वा बोलते आणि आमच्या घरच्या विषयांमध्ये आजी तू पडायचं नाही. पोरगाही तेच म्हणतो आणि सूनही तेच म्हणते की तुम्हाला तुमची खोली दिलेली आहे, तिथे गपगुमान पडून राहायचं, आमच्या घरच्या भानगडीमध्ये लक्ष घालायचं नाही. आजी बिचारी गप्प बसते. जेव्हा ते प्रकरण खूप पुढे जातं आणि या सगळ्या गोष्टींचे वाईट परिणाम समोर येतात, तेव्हा एक दिवस ती नातच आजीला म्हणते, आजी त्या रात्री मी जर तुझं ऐकलं असतं तर ग, पण आता काय सगळंच पाणी वाहून गेलेलं होतं. असं असतं. मग ही आजी आजोबा असतात तिकडे गावाकडे, अहो त्यातल्या त्यात आम्ही नोकरी करणाऱ्या बायका, आम्हाला आमची मुलं सांभाळायची असतात, नोकरी पण करायची असते. हा सगळा तालतंबोरा सांभाळताना आम्ही आमचे लेकरं कुठे ठेवतो? एक तर पाळणा घरात ठेवतो, तर कामवाल्या बाईकडे ठेवतो, नाही तर शेजारी ठेवतो, नाही तर स्वतंत्र एखादी मोलकरीण घरी ठेवून तिच्याकडे ठेवतो. आता ही ठेवलेली बाई, आमची लेकरं तिला आमाई म्हणतात, काकू म्हणतात, मावशी म्हणतात, परंतु ती तर बाई नोकरी करते ना. माई मावशी म्हटल्याने ती काही मावशीचं प्रेम आपल्या लेकरांना देते का हो? अजिबात नाही. नोकरी करणाऱ्या बाईची पाठ फिरली की ती आपल्या लेकरांना कसं वागवत असेल तर आपल्याला माहीत नाही. त्या बाईचं आणि आपल्या लेकरांचं काय नातं आहे ह्याच्या अत्यंत विदारक कथा अलीकडे वाचायला मिळायला लागलेलं आहे. पुण्या मुंबईमध्ये तर याचं स्तोम वाजून गेलेलं आहे. अनेक याचे वेगवेगळे पदर आहे, म्हणजे एक विषय काढला ना की त्याचे 56 पदर उलगडले जातात. इतक्या कथांचा बाजार माझ्याकडे माझ्या डोक्यामध्ये साचलेला आहे. लेकिन आपल्याला तेवढ्या मोठ्या आतमध्ये शिरता येणार नाही, पण गंभीर विषय. आणि मग नोकरी करणारी बाई आपल्या लेकराला इथे तिथे कुठेतरी काहीतरी तर सोय करते. नोकरी सोडणं काही तिला या काळामध्ये परवडणारं नसतं. तजवीज केली माझ्या लेकराची, उत्तमात उत्तम केली असं म्हणून ती श्वास घेते. पण लेकरं कुठं असतात? तुटक्या नात्यांमध्ये लेकरे घरी एकटी असतात. तुटक्या नात्यांमध्ये लेकरे घरी एकटी असतात. शेजारी या नोकर चाकर यांचे नको नको ते अत्याचार सहन करतात. मी स्वतः सर्वे केला याचा 80 ते 85% आकडा सापडलेला आहे की वय वर्ष 5च्या आत मुलींवरती अत्याचार झालेले आहेत. ज्याला आता कुठे आता बॅड टच गुड टच म्हणून थोडासा समज शाळांमधून द्यायला सुरुवात झाली. हे सगळं आमच्या बाबतीत घडून गेलेलं आहे. आणि जेव्हा ती मुलगी मोठी होते तेव्हा तिला कळतं, अरे बापरे त्यावेळेला माझ्यासोबत असं काहीतरी घडलं. फार घालवत होते, तिच्या डोक्यातून जाता जात नाही. मोठी होते, तिला वाटतं आता आईला सांगू का नको. आई पाठीत एक धपाटा घालेल आणि म्हणेल तेव्हा काय झालं होतं तुला सांगायला. मग माझी लेक अशीच गपगुमान होते, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यामध्ये शोधते, प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाही. मग ती इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करते. मोठी होते, किशोरवयीन वयामध्ये येते, पाहते. आजही बघा, आज आमच्या शालेय मुली या तुमच्या वयाच्या मुली आता शाळेमध्ये बेटा गॅदरिंग वगैरे असतात, आता परीक्षांचे दिवस आहे. तुम्ही कधी डान्समध्ये भाग घेतला असेल, मग छान लावणी करायची आहे कॉलेजमध्ये जाऊन, डायसवर या. तर आल्या का घरून छान नटून थटून उघड्या. आज आपण नाकात नथ घालायची आहे, हातामध्ये बांगड्या घालायच्या, हातभर गळ्यात दागिने घालायचे आहे, सगळे साज घालायचे आहे. सुंदर दिसते माझी लेक, फार सुंदर अशी नटलेली लेक सर्वालंकारांनी आज अर्धा किलोमीटर रस्त्याने चालू शकत नाही अशा स्वतंत्र भारतामध्ये आम्ही राहतोय. तिला यावं लागेल, एक तर इथंच मेकअप करावा लागेल, नाही घरून मेकअप करून आली तर एक तर 4 व्हीलर लागेल, नाही तर 2 व्हीलरवर आली तर कोणी भाऊ बाबा कपड्यांनी झाकून आणतील तिला. या अवस्थेपर्यंत आम्ही आलेलो आहो. म्हणून माझी लेक म्हणते की त्या फुलपाखरी वळणावर अहो असे लुटेरे उभे असताना कशी सुरक्षित राहील लेक सांगा या वाटांवरून चालताना. काळीज पिवटून म्हणते माझी लेक. प्रत्येक लेकीला विचारा, ज्या मुली पायी येत असतील ना तर त्यांना
त्यांच्या घरापासून तर शाळा कॉलेजपर्यंत येतानाचा त्रास विचारा, प्रत्येकीचा वेगळा आहे. कुठल्या तरी कोपऱ्यावर कोणीतरी पाठलाग करत आहे, कोणीतरी टॉन्टिंग करत आहे, कोणीतरी छिटे मारत आहे. हे सगळे ओळखीत मन असं तिचं तळतळून जातं, पण ती त्यांना उत्तर देऊ शकत नाही, कारण ती तिथे एकटी पडते. तिला हे एकटं आम्हाला पडू द्यायचं नाही. अर्थात प्रत्येक वेळेला जुडो कराटे काढून तिला तिथे कुस्तीत खेळायची नाही आहे, परंतु तिला मनाने काटक बनवायचं आहे की तुझ्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, त्याच्यामध्ये कितीतरी दिलेले सुरक्षा ॲप्स आहे, कायदा तुझ्या बाजूने आहे. हा आवाज दिलेला आहे, हा काढायचा आहे, तिथे बोलायचं आहे. जो अत्याचार करणारा आहे त्याला ठणकावून चौकामध्ये उत्तर द्यायचं आहे. पण तेवढं धारिष्ट येण्याकरता मी या ठिकाणी आलेली आहे. लेखींनो, हे बळ तुम्ही आपल्यामध्ये आजपासून निर्माण करायचं आहे की आम्हाला अत्याचार होतो, हे माझं मन आहे, माझ्या मनाविरुद्ध जे काही घडत असेल त्याला उत्तर प्रत्युत्तर माझ्या पद्धतीने देण्याचा मला प्रत्येकीला अधिकार आहे. आम्ही सगळे तुमच्या बाजूने, आई वडील आहेत, टीचर आहेत, समाज आहे. परंतु माझी मुलगी इतकी सोशिक आहे, जन्मता तिला सगळं काही सहनशीलता हा गुण देऊन टाकला, आणि मग ते जे काही घरचे अत्याचार असो, बाहेरचे अत्याचार असो, सनातन काळापासून ती सहनच करत आली, आता सहन करायचे नाही. एखाद्या वेळेला आम्ही बघतो की रस्त्यावरती गर्दी जमलेली आहे, आणि गर्दी कशाची आहे मी जाऊन बघितलं तर एखाद्या पोरीबाळीच्या बाबतीत काहीतरी प्रकरण घडलं, आणि प्रकरण जर काही घडलं, हात घायला आलं असेल, काही चाकू बिकू निघाला, कुठे रक्त बिक्त निघालं, तर मग आम्ही नाही का तिकडून काढता पाय घेतो, कारण प्रकरण भारीच वाढलेलं आहे, आम्हाला या प्रकरणाचा साक्षीदार व्हायचं नाही, आम्हाला नोकरीवर जायचं आहे, आम्हाला आमच्या मास्टरवरच्या सहीला उशीर होऊ द्यायचा नाही, म्हणून आम्ही प्रत्येकजण तिथून निघून जातो. कोण आहे हा बाहेरून निघून जाणारा? हा आहे समाज, जो तुमचा आमचा कोणीच नाही. काढता पाय घेणारा व्यक्ती फक्त स्वतः करता विचार करतो, आपली पोरगी आहे का, ही पोट्टीच अशी असेल म्हणून हे प्रकरण घडलं, आपण मेलं कशाला या भानगडीत पडायचं, आपल्याला घर बायको पोरं आहे की नाही, म्हणून प्रत्येक व्यक्ती गर्दी पांगते तिथे त्या मुलीच्या भोवती, कोणीच उरत नाही. म्हणून मला त्या समाजालाही म्हणायचं आहे, एहो जबाबदार तर आम्हीच ठरतो, जबाबदार तर आम्हीच ठरतो. जे घडते त्या साऱ्यांना चला लावूया लगाम थोडा या बेफाम सुटल्या वाऱ्यांना. आणि म्हणून या बेफाम सुटल्या वाऱ्यांना लगाम लावायला जवळपास 13-14 वर्षांपासूनही विजया मारोतकर निघालेली आहे. मी अशी बाई आहे दिसतेच आहे तुमच्या डोळ्यासमोर, परंतु मी एक आई पण आहे. पण दुर्दैवानं अशी आई आहे की एवढ्या पोरी आवडतात मला, पण मी जन्माला घातलेल्या मुलींची आई नाही. पण आज मात्र मला 6.5 लाख मुली आहे, आणि तुमची भर त्यात पडणार. तुमच्यासाठी माझं काळीज कायम तुटत असतं. आता सरांनी प्रास्ताविका सांगितलं की ज्यांना 2 मुली आहेत, धाडस म्हणावं लागेल अशा पालकांचं, त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो. खरंच पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचं पोरगी जन्माला आली, पोरगी म्हणजे जहराची पोळी. का बरं? का तर पोरीला सांभाळणं कठीण आहे. ही ज्याची वस्तू त्याच्या घरी जातपर्यंत तो कालावधी इतका दिवस आपण सांभाळणं आणि आपली मान अशी समाजामध्ये उंच राहणं, हे आज खरोखर कठीण झालेलं आहे. तेव्हा कठीण होतं, आजही कठीण झालं. मग मधल्या काळात केलेली प्रगती हरवली का? कुठे गेली ती? कोणाकडे हरवली? हे शोधायचं आहे, आणि त्याच्यासाठी ही प्रश्नांची उत्तरं माझ्याही बाबतीत हे सगळं घडत गेलं. लेकिनो, मला स्वतःला जरी मुलगी नाही तरी माझं मन कायम पोरींसाठी झुरत राहिलं. म्हणून माझ्या महाविद्यालयात असलेल्या ज्युनियर सिनियर कॉलेजच्या पोरींमध्येच मी कायम राहायची. माझ्या मधल्या सुट्टीचा टिफिनही त्यांच्यासोबत खायचा आणि गप्पाही त्यांच्यासोबत मारायच्या. अलीकडच्या 10-15 वर्षात काय झालं, एक मोबाईल नावाचं इन्स्ट्रुमेंट त्यांच्या हातामध्ये आलं की नाही. आणि ते आल्यानंतर माझ्या पोरीबाळींच्या जीवनामध्ये या मोबाईलनं बऱ्याच गडबडी करायला सुरुवात केली. त्यावेळेला असं वाटलं की मला व्याख्यानाला तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर बोलायला बोलवतात, यापेक्षा माझ्या कार्याला काहीतरी स्वतंत्र दिशा मिळावी. दुर्दैवाने म्हणेन मी, माझ्याच विद्यार्थिनींच्या बाबतीत 3-4 घटना अबाउट मोबाईल घडल्या. एक मुलगी पळून गेली, आस्ता गॅस सापडली नाही. एका मुलीचं प्रकरण कानावर जेव्हा आलं तेव्हा आम्ही त्याचा निवाडा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या आईवडिलांनी त्या पोरीला पुढच्या वर्षी पाठवलंच नाही कॉलेजला, मधल्या सुट्टीतच लग्न करून टाकलं. लग्न केलं ते कोणासोबत? लेबर लेवलचा, बिल्डिंगची पेंटिंग करणाऱ्या पेंटरसोबत.
आली मग 2 वर्षानं लहानसं लेकरू घेऊन, मॅडम माझा नवरा दारू पितो, काहीच कामं करत नाही, काही नोकरी द्या. अगो म्हटलं तू 11वी पास, तुला कोण नोकरी देणार? किती हुशार होती. काही नाही तर क्लास 1 ऑफिसर झाली असती, नाही तर क्लास 1 ऑफिसरची बायको झाली असती. चपराशासोबत लग्न केलं. चॉईस होता तुला, तूच निवडला. अशा पोरींना उद्ध्वस्त होताना पाहिलं लेकींनो. आणि एका मुलीच्या प्रकरणात इतकं चिघळलं की त्या प्रकरणातून त्या मुलीला बाहेर काढण्याचा मी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केला. त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना विनवणी केली की अहो ही एवढी पोरगी मला देऊन द्या, कशाला तिच्या मागे लागले. जेव्हा त्या कारणांचा वेध घेतला, कारण मुलगी वर्गामध्ये यायची. आपण टीचर लोकांना बरोबर कळतं की आपल्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहे हे शरीरानं इथं आहे, मनानं बाहेर आहे कुठेतरी, हिचं ताळतंत्र काहीतरी बिघडलेलं आहे. आईवडिलांना माहिती नसतं, तेव्हा आम्हा शिक्षकांना माहिती असतं. तसंच माझी लाडकी गुणांची लेक होती, तिच्या बाबतीत घडलं. तेव्हा काय झालं म्हणून तिला विचारलं, सांगेच ना. शेवटी मला कळलं, तिनंच तिच्या तोंडाने सगळं प्रकरण सांगितलं. मॅडम ते होतं वगैरे, पण आता 4 महिने झाले मी त्या मुलासोबत बोलत पण नाही आणि कुठेच काही नाही. प्रकरण पूर्ण मिटलं मॅडम, पण तरी ना अख्खं घर माझ्या जीवावर उठलंय आज. माझी आई, बाबा, बहीण, भाऊ सगळे मला एवढे बोलतात ना की मला असं वाटतं रोजच की आत्महत्या करून टाकावी. मी तिला जवळ घेतलं, खूप रडली, रडू दिलं. म्हटलं हे बघ बेटा, काही पण होऊन जाऊ दे गं, पण आत्महत्या नाही करायची. आणि तू एक चूक कबूल करते ना, एक चूक तर सगळ्यांना माफ करण्याचा अधिकार आहे. आणि मग आता काय करावं या प्रश्नाचं उत्तर म्हणून तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हटलं एवढी पोरगी मला देऊन द्या. म्हटलं मी एकटीच असते माझ्या घरी, माझी 2ही मुलं 2 देशांनी शिकायला आहे, माझ्या घरी मी एकटी असते. तुमची पोरगी काहीतरी बनेल ना लाईफमध्ये तेव्हाच परत करेल. पण नाही म्हटले मॅडम, आमच्या एरियामध्ये सगळी तुमच्या कॉलेजमधले पोरपोरी राहतात, मॅडमच्या घरी का गेली म्हणून वेगळाच विषय होईल. आता आपण कितीही चांगल्या गोष्टी आणि सामाजिक कार्य करत असू तरीसुद्धा कामाला काही मर्यादा पडतातच. थांबावं लागलं. ठीक आहे बा म्हटलं, पण हरकत नाही, पण एक गोष्ट करा तुम्ही. हो तुमच्या शेजारच्या घरी एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे पण आवाज येत नाही, तुमच्या घरात काहीच झालेलं नाही तर तुम्ही वाटा करता उगाच आपल्या पोरीचा. ही पोरगी म्हणते मी आत्महत्या करेल, तुम्ही जन्माला घातलं नाही हिला, मग हिच्या आत्महत्येने तुमचं आत्मा शांत होणार आहे का? आईला म्हटलं तिच्या. नाही म्हटलं. नाही ना, मग असं करा, मला माझ्या वर्गातलं फुलपाखरू परत पाहिजे, माझी चिवताई परत पाहिजे. हरवली आहे ती, तुम्ही हरवलं तिला. म्हणजेच काय की तुम्ही त्रास देऊ नका, चांगले वागा. त्यांनी हो म्हटलं. खूप सारे प्रॉमिसेस घेऊन मी त्यांच्याकडनं परतली, परंतु मला रिझल्ट काही मिळाला नाही. कधी वाटायचं आज अभ्यास करून आली, कधी वाटायचं आज हसते आहे, कधी वाटायची मैत्रिणींशी बोलते. असं करता करता 10-15 दिवस झाले. 17व्या दिवशी आलीच नाही, निरोपच आला, तिनं आत्महत्या केली. ज्या दिवशी माझ्या लेकीनं आत्महत्या केली, माझ्या लाईफमध्ये मी कधी रडली नसेल एवढं रडले. आणि घरी गेली सुट्टीचा अर्ज टाकून, आणि एक अशी लांब लचक कविता माझ्याकडनं लिहिल्या गेली आणि माझ्या एका मैत्रिणीला मी ऐकवली. ती मला म्हटली, अगं विजया मला ऐकून काय उपयोग, ही त्या पोरींपर्यंत जायला पाहिजे ज्यांच्याकरता तू लिहिली. आणि त्या दिवशी दोघी मैत्रिणींनी मिळून कार्यक्रमाचं नाव ठरवलं, पोरी जरा जपून. तिच्याच कॉलेजमध्ये माझा पहिला कार्यक्रम घेतला आणि तिथून ही झालेली सुरुवात. जाणीवपूर्वक ठरवून मुद्दाम काहीच केलेलं नाही, परंतु एक कामाला दिशा मिळाली. माझी लेक माझा गुरु ठरली, मरावं लागलं तिचा मृत्यू माझ्या या वाटेकरता वाट झाला आणि त्या वाटेवर मी चालत आहे. समाजामध्ये हा प्रश्न आज इतकं भयानक स्वरूप घेऊन बसलेला आहे माहीतच नाही. माझं त्या बॅनरवरती, मी या बॅनरवर नाही दुसऱ्या बॅनरवर एक ओळी, 2 ओळी लिहिलेल्या आहे की माना के अंधेरा बहुत घना है, माना के अंधेरा बहुत घना है, लेकिन दिया जलाना कहाँ मना है. मी जाते, एकच पंक्ती पेटवते. मला माहिती आहे या सूर्याच्या आणि या सगळ्या अफाट प्रकाशात या माझ्या पेटवलेल्या वातीचा काही विशेष प्रकाश पडणार नाही, परंतु एवढं मात्र माहीत आहे की मी तिथे गेल्यानंतर माझ्या जाण्यामुळे माझ्या एखाद्या लेकीला जरी उपयोग झाला ना तरी माझ्या जाण्याचं मात्र सार्थक झालं. आणि त्याकरता माझा हा पायपीट प्रवास कायम सुरू आहे, कायम सुरू राहणार. अनेक प्रकरणांमध्ये आज मुली वेगवेगळ्या पद्धतीने गुंतलेल्या आहे, अडकून पडलेल्या आहेत.
इकडून कोणाला सांगता येत नाही अशा अशा विषयांमध्ये त्यांचा वेळ फालतूचा जातो आहे. त्या सगळ्या मुलींना आपल्याला आज द्यायचं आहे अभयदान, आणि कोणताच प्रश्न कठीण नाही हे त्यांना ठणकावून मला सांगायचं आहे. असाच एकदा कार्यक्रम झाला चंद्रपूरला SP कॉलेजमध्ये. खूप मुली होत्या. त्यांनी त्यांच्या सगळ्या कॉलेजच्या मुलींना गोळा केल्या. कार्यक्रम झाल्यानंतर एक शेवटी बसलेली मुलगी म्हटली, मला इकडे काही येऊन बोलायचं आहे. तिच्या मॅडम म्हणे, आता इतक्या वेळ